त्याच्यातच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवलं. गोट्या गीते हा नामचीन घाबरणार बिबारणार माणूस नाही, त्याचं नाव घेणार नाही. महादेव निंदेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच. आणि आता हे महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ईश्वरी लावून धरल्या, सगळी गँगच असते. त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नाव आहेत. नंतर तिला हे ऑफर कोणी दिली, बाबा तुझी 12 गुंठे त्याच्यावर महादेवचा तूच झाला, की तरी तुझ्या नावावर तुझे प्रकरण बंद आहे. तर तू काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण. आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही, ओरिजिनल वंजारी रक्तात वंजारीचं. माझे आजोबा वारकरी होते, आमचं घरात अतिशय धार्मिक होतं आहे. आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट, कष्टाचं दुसरं नाव वंजारी. मनात राहणारा म्हणजे वंजारी, मनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी. डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी. त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगती चालली, त्याचं जे कुठलं कुठे आलं, त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर वंजारी खूप मेहनतीचा. मुंबई सेंट्रलचा हमाल 90% हमाल वंजारी, कल्याणला 90% हमाल वंजारी, स्टेशनला 90% हमाल वंजारी. मुंबईच्या प्रमुख वस्त्यांमध्ये मलबार समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेली पूर्वी आता नाही, आता बदलला का. 100% वंजारी, 100% वंजारी. माझी आजीही स्वतः लामिंगटन रोडवर भाजी टोपली नऊवारी साडी मांडी घालून भाजी विकायला. अशा कुटुंबातले आम्ही. आम्हाला हे काय वंजारीचं सर्टिफिकेट, हे वंजारीला बदनाम करून या गँग उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं. उभ्या समाजाला कोणाचा तरी विरोधक म्हणून उभं केलं. वंजारी कोणाचा विरोधकच नाही, आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणारे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार. हे काय मला सांगतो वंजारी बदनाम करून टाकले वंजारी. आणि हे आज धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं मिळणं बंद करणार नाही. चांगल्या चांगल्या विरुद्ध बोलतो, कोण गोष्ट आहे त्याला कोण बोलतो, त्याला कोण पिकलं असं काही मी घाबरत नव्हतं. भगवान बाबाला मानणारे म्हणतात, मात्र तेच गोट्या म्हणतो की आत्महत्या केली बाबा पुढे या. तर सनातन धर्मावरून पुन्हा एकदा पाहायला जे माझी हे बघा, सनातन धर्माची ओळख काय आहे, तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले ते कुठला, तो सनातन धर्म. वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये, सनातन. सनातन चारवाकाला कोणी मारला, बसवाचार्यांना कोणी मारलं, त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं, ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं, तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला, गाथा कोणी पडवल्या, हा जाती द्वेष या समाजामध्ये कोणी आणला, शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं, सगळे धडाधड दहशतवादीच होते. संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला, संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले, 5 जण सनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांना तेच फसवून पाहत होते, संभाजी महाराजांनी त्यांना ताब्यात घेऊन तिच्या पायाखाली इतिहास आहे. महात्मा फुलेंना कोणी छळलं, धर्मव्यवस्थेविरुद्ध, या कर्मकांडाविरुद्ध, या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम, काय करायचं पहिलं काम ते महात्मा फुलेंनी केलं. आपल्या पत्नीला बाहेर काढलं, शिक्षण झालंच पाहिजे, समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे, तरच हा समाज पुढे जाईल. त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता. केलं कोणी, महात्मा फुलेंना. त्याचे काय हाल केले, कोणी केले, सनातन दहशतवाद्यांनी. शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूने बाहेर पडले आणि दलितांना शूद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केला, त्यांना मारायचं, त्यांना खून करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं, सनातन दहशतवाद्यांनी. पुरोगामी गोपाळ गणेश नगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली,
सनातन दहशतवादी. एका वर्गाला शिक्षणापासून, एका वर्गाला मंदिरात जाण्यापासून, एका वर्गाला पाणी पिण्यापासून म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा. स्पर्श केला तर समाजाचा बहिष्कार होतो. म्हणजे 95% समाज हा या सनातन दहशतवादाच्या ओझ्याखाली दबला गेला होता, समाजातून बाहेर फेकला गेला होता. आणि नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी जन्माला आले आणि त्यांनी संविधान दिलं आणि ते पण सनातन धर्माच्या मनुस्मृती विरुद्धातच. ती मनुस्मृती ज्या दिवशी त्यांनी काढली त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.